अमेरिका आणि इराण युद्धाचा आजचा 36वा दिवस आहे. मात्र आता अमेरिका एका मोठ्या पेचात अडकली आहे. अमेरिकेला इराणने मोठा दणका दिलाय. इराणने अमेरिकेचं F-15 लढाऊ विमान पाडलंय. त्यानंतर विमानातील 2 वैमानिक पॅराशूटच्या माध्यमातून खाली उतरले. त्यातील एका वैमानिकाला अमेरिकेने शोधून काढलंय. मात्र दुसऱ्या वैमानिकाचा शोध सुरू आहे. अमेरिकेला कोणत्याही परिस्थितीत तो वैमानिक इराणच्या हाती लागू द्यायचा नाहीये. इराणच्या हाती हा वैमानिक लागला तर त्याला पुढे करून इराण अमेरिकेला गुडघ्यावर आणणार हे नक्की. त्यामुळे वैमानिकाच्या शोधासाठी अमेरिकेने हेलिकॉप्टरच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली आहे. इराणी माध्यमांच्या अहवालानुसार दक्षिण इराणमधील खुजेस्तान प्रांतात शोधकार्यात सहभागी असलेल्या इराण लष्कर आणि अमेरिकन विशेष दलांमध्ये चकमक झाल्याची माहिती देखील समोर येते. पायलटच्या शोधासाठी अमेरिकेने दिलेला 48 तासांच्या युद्धविरामाचा प्रस्ताव इराणने फेटाळला. इराणच्या फार्स न्यूज या निमसरकारी एजन्सीने वृत्त दिलं. दरम्यान या आठवड्याच्या सुरुवातीला इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी स्पष्ट केले की ते केवळ कायमस्वरूपी आणि सर्वसमावेशक युद्ध समाप्तीत स्वीकारतील. तात्पुरता युद्धविराम त्यांना मान्य नाही. F-15 पाठोपाठ इराणने अमेरिकेचं A-10 थंडरबोल्ट लढाऊ विमान देखील पाडलं. विमानाला आकाशातच क्षेपणास्त्राने पाडण्यात आल्याचा भीषण व्हिडिओ समोर आलाय. हवाई सुरक्षा प्रणालीने या विमानाला लक्ष्य केलं. आमची सुरक्षा प्रणाली सक्षम असल्याचा दावा यानंतर इराणने केलाय. या वैमानिकाला वाचवण्यात आल्याचा दावा अमेरिकेने केलाय, पण प्रत्यक्षात हे विमान पूर्णपणे नष्ट झाल्याचं व्हिडिओनं दिसून येत आहे. तर 2 लढाऊ विमानं पाडल्याचा इराणसोबतच्या चर्चेवर कुठलाही परिणाम होणार नाही असं अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं. विमान पाडल्याचा बदला घेतला जाईल आणि युद्धस्थिती तशीच असेल असंही ट्रम्प यांनी म्हटलंय. अमेरिकेच्या चिनूक हेलिकॉप्टरला देखील इराणने लक्ष्य केलंय. कुवेतमधील तळावर उभ्या असलेल्या हेलिकॉप्टरवर इराणने ड्रोन हल्ला केला. त्यात हेलिकॉप्टर उद्ध्वस्त झालंय. हे अवजड वाहतुकीचं जगातील सर्वोत्तम हेलिकॉप्टरपैकी एक आहे. भारतीय हवाई दलाकडे देखील हे हेलिकॉप्टर आहे. इराकच्या बसरामधील तेल डेपोवर ड्रोन हल्ला झाला. ड्रोन हल्ल्यानंतर तेल डेपोमध्ये भीषण आग लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यानं इराण जोरदार प्रत्युत्तर देत आहे. इराणने ऑपरेशन टू प्रॉमिस अंतर्गत हल्ले करायला सुरुवात केली आहे. इस्रायलवरील हल्ले इराणने जारी ठेवले आहेत. इराणने इस्रायलवर जोरदार हल्ला केला. इराणने क्लस्टर बॉम्बचा मारा सुरूच ठेवला आहे. त्यामुळे इस्रायलमध्ये मोठी हानी झाल्याचं पाहायला मिळतं. तर इराणकडनं इस्रायलवर जोरदार हल्ले सुरूच आहेत. इस्रायलमधील नेगेव शहराला लक्ष्य करण्यात आलं. नेगेव औद्योगिक वसाहतीवर क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. यात मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर येते. याशिवाय नेगेव पासून अवघ्या 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या डिमोना परिसरावरही हल्ला झालाय. विशेष म्हणजे डिमोना इथल्या इस्रायलच्या अणुसंशोधन केंद्रालाही लक्ष्य करण्यात आलं. हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या सैन्य कारवाईला रशिया, चीन आणि फ्रान्सने विरोध केलाय. अशा प्रकारच्या सैन्य कारवाईची आखाती देशांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडे मागणी केली आहे. त्यावर आज मतदान होणार. मात्र त्याआधीच 3 देशांनी विशेषाधिकाराचा वापर करत सैन्य कारवाईला विरोध केलाय. त्यामुळे सामुद्रधुनीचा विषय अजूनही प्रलंबित आहे आणि युद्धाची भीषणता देखील कायम आहे. आखाती देशांमधल्या वाढत्या युद्धस्थितीचा परिणाम आता थेट अमेरिकेपर्यंत पोहोचलाय. या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली साप्ताहिक सुट्टी रद्द केली आहे. विशेष म्हणजे सुट्टीच्या दिवशी ते उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. परिस्थितीचा आढावा देखील घेणार आहेत. आखाती युद्ध सुरू असतानाच अमेरिकेच्या संरक्षण अर्थसंकल्पाबाबत मोठी माहिती समोर येते. ट्रम्प यांनी संरक्षणासाठीच्या अर्थसंकल्पात $500 अब्ज वाढीचा निर्णय घेतलाय. त्याचवेळी अन्य खर्च 10% कमी करण्यात आले आहेत. हरित ऊर्जा आणि नासाच्या खर्चात देखील कपात करण्यात आली. अहिल्यानगर शहराच्या मध्यवर्ती असलेल्या ग्राहक भांडार गॅस एजन्सीत गॅस सिलेंडर मिळत नाहीये. त्यामुळे मॅनेजर आणि ग्राहकांमध्ये गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं. यावेळी थेट पोलिसांना मध्यस्थी करत नागरिकांना पांगवावं लागलं. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे सध्या गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण होतोय. त्यातच ग्राहक भांडार गॅस एजन्सीमध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून गॅस सिलेंडर शिल्लक नाहीये. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त करत गोंधळ घातलाय. जसं गाड्या येतील तसं आपण वाटप करतोय. आता मी काय केलेले, काल जे लोक होते त्यांना 3 तारखेचे टोकन दिलेली आणि आज गाडी शक्यतेने ते आले लोक आणि परत 4 तारखेचे लोक ते पण उभं राहिले. त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम निर्माण झाला. ह्याच्यात काही गुणप्रवृत्तीचे लोक त्रास देण्याच्या हिशोबाने किंवा आणखी काय हिशोबाने ते लोक थोडं त्रास देतात. ते बाकी मग जर 1-2 जरी गाड्या आल्या तरी आपलं वाटप सोयीत चालू होईल. तर आखाती युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यानं नागपूरमध्ये गो गॅसच्या व्यावसायिक LPG सिलेंडरचा पुरवठा पूर्णतः ठप्प झाला. याचा मोठा फटका हॉटेल व्यावसायिकांना बसतोय. नागपूरमध्ये मागच्या 10 दिवसांपासून ऑटो LPG स्टेशन बंद आहे. याचा सर्वाधिक फटका ऑटो चालकांना बसतोय. अनेक ऑटो चालकांनी आर्थिक भुर्दंड सोसलेला आहे. पेट्रोलवर आपली वाहनं चालवणाऱ्या ऑटो चालकांचा नफा अर्ध्यावर आलाय. नागपूरमध्ये गो गॅस, इंडियन ऑटो गॅस आणि पूर्ती गॅसचे LPG स्टेशन आहे. या तिन्ही कंपन्यांकडे LPG साठा नाहीये.
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्यानं सर्वसामान्यांच्या अडचणी वाढल्या आहेत। याच संकटातून आता पर्याय देखील समोर येत आहे। सोलापूरच्या बाजारात लाकूड आणि कोळशावर चालणाऱ्या आधुनिक शेगड्या दाखल झाल्या आहेत। विशेष म्हणजे या शेगड्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत लाईट किंवा चार्जिंगवर चालणारे पंखे बसवण्यात आले आहेत। त्यामुळे गॅस शेगडीप्रमाणे आगीची तीव्रता नियंत्रित करता येते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।